महाड दुर्घटनेमधल्या शोध मोहिमेत पहिला मृतदेह अंजरले किनाऱ्यावरती सापडला। अंजरले किनाऱ्यावरती श्रीकांत कांबळे या बस चालकाचा मृतदेह सापडला। रत्नागिरीमधल्या अंजरल्यातल्या समुद्र किनाऱ्यावरती आज सकाळी हा मृतदेह सापडला। सावित्री नदी ते अंजरले हे अंतर जवळपास 150 किलोमीटर आहे। तब्बल 150 किलोमीटरवरती हा मृतदेह वाहून गेला होता। मृतदेहाच्या जवळ चालकाचा बॅच सापडला, त्याचा क्रमांक 8234 असा आहे। श्रीकांत कांबळे हे जयगड मुंबई एसटीचे चालक होते, ते चिपळूणचे रहिवासी होते। श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आता हातकणंगले इथे नेण्यात येणार आहे। श्रीकांत कांबळे आणि त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे हे दोघेही प्रवास करत होते। वाहक कांबळेंचा मुलगा महेंद्र हा नुकताच सावर्डे महाविद्यालयातून प्रथम आला होता। महेंद्रला 12वीला विज्ञान शाखेत 81.85% इतके गुण मिळाले होते। दरम्यान महेंद्र याचा शोध अजूनही सुरू आहे। या दुर्घटनेनंतर कांबळेंच्या घरावर शोककळा पसरली आहे। शोकाकुल कांबळे कुटुंबियांशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी। महाडच्या सावित्री पुलावरून जी जयगड मुंबई एसटी बस जी कोसळली आणि त्या बसमधले जे चालक होते श्रीकांत कांबळे, त्यांचा मृतदेह हा दापोली तालुक्यातल्या अंजरला खाडी येथे सापडला आणि त्यांचा पोस्टमॉर्टम करून त्यांचा मृतदेह जो आहे तो सांगली इथल्या त्यांच्या गावी जो आहे तो नेण्यात येणार आहे। आपल्यासोबत त्यांचा पुतण्या आहे, आपण त्यांच्याकडनं साधारणतः तुम्हाला ही गोष्ट कधी कळली की बॉडी सापडली आणि मग तुम्ही न्यायला कधी आलात आणि ते तुझे कोण लागतं? साधारण आम्हाला सकाळी 7:30-8च्या दरम्यान आज सकाळी समजलं की अशी एक बॉडी सापडलेली आहे आणि तिकडून आणलेले आहे दापोली PSCला। मग कन्फर्मेशनला आम्हाला बोलवलेलं। मग आल्यानंतर आम्ही बॉडी बघितली तर ती आमच्या काकांची चुलत्यांचीच आहे। मग आता त्याचं PM करून आम्ही आमच्या गावी ती नेत आहे विधीसाठी। साधारणतः कुठे तुमचं मूळ गाव आहे आणि कधीपर्यंत तुमच्या घरच्यांना कळवलं आहे किंवा त्याच्या आई आमचं मूळ गाव मिंचे सावर्डे पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे आहे। घरच्यांना काही सांगितलेलं नाही, फक्त पुढं त्यांना पाठवले की अजून कोणी सापडलेलं नाही, इथं वाट बघत बसण्यापेक्षा आपण तिकडं बघू म्हणून गावी पाठवले पुढं आणि आम्ही आता बॉडी घेऊन चाललेलो आहे। साधारणतः घरच्यांची परिस्थिती कशी आहे काय कारण मुलगा पण अजून भेटलेला नाही महेंद्र, त्याचं घरच्यांची परिस्थिती काय आणि हे नेमके कशासाठी चालले होते मुंबईला? घरच्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। सगळे आशेवर बसलेले आहेत की कुठं ना कुठं सापडतील म्हणून या आशेवर बसलेले आहेत आणि ते मुंबईला त्यांची ड्युटी नसताना सुद्धा मुलाच्या ॲडमिशनसाठी ड्युटी मागून घेऊन रात्री जयगड मुंबई गाडी घेऊन गेलेले, पण रात्री अचानक काळानं त्यांच्यावर घाला घातला। हे होते त्यांचे पुतणे जो की त्यांची डेड बॉडी घेण्यासाठी या ठिकाणी आले होते। आता हे डेड बॉडी घेऊन त्यांच्या मूळ गावी जे आहे ते जाणार आहेत आणि तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत। मात्र अद्यापही महेंद्र जो त्यांचा मुलगा आहे त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही, त्याचा शोध सध्या त्या ठिकाणी करण्यात येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।